आपण पाहिलं गेल्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या फार वाढलेल्या आणि जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात ते नाराज आहे असं एक अभिप्रेत असतं, म्हणजे अंडरलाईन असतं ते. नाही, मी याचं विश्लेषण बघा एका 2 वाक्यांमध्ये करतो. एक तर दिल्ली किंवा दरे. नाही नाही, दरे त्यांचं गावच आहे आणि ते स्वतः, मी दिल्लीचं पहिलं विश्लेषण करतो माझ्या पद्धतीने. ज्यावेळी दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब जातात त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, नड्डा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. परंतु एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले म्हणून ज्यांना त्रास होतो ते ज्यावेळी दिल्लीमध्ये जातात त्यावेळी ते 6व्या रांगेमध्ये बसून पिक्चर बघतात. त्याच्यामुळं हा दिल्लीतला फरक आहे. ते म्हणतात मी उशिरा झालेलो. नाही ठीक आहे, उशिरा आले तरी 6व्या, पण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उशिरा येतात तेव्हा त्यांना बाजूचं स्थान दिलं जातं आणि काही लोकांना उशिरा आल्यानंतर 6व्या रांगेतलं स्थान दिलं जातं. हे दिल्लीनं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मला त्यांच्यावर पण टीका करायची नाही, परंतु सारखं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची, दराला गेल्यानंतर नाराज होऊन गेले म्हणून सांगायचं. मी तुम्हाला अगदी प्रामाणिक त्यांच्याबरोबर राहणारा म्हणून एक सहकारी सांगतो, त्यांच्या चेहऱ्यावर मी आजपर्यंत, तुम्हाला कधी नाराजी दिसते काय दिसते मला माहीत नाही, पण कधीही ते दुसऱ्याचा द्वेष किंवा दुसरा मोठा झाला म्हणून त्याचा द्वेष करायचा अशी भूमिका त्यांची नसते. आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो, कदाचित ही तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल, 3.5 वर्षापूर्वी जो उठाव झाला त्या उठावानंतर, म्हणजे मी जबाबदारीनं सांगतो आणि कसंही मी प्रूव्ह करून देऊ शकतो की ज्या ज्यावेळी आम्ही देखील त्यांच्या गाडीमध्ये असतो त्यांनी कधी पूर्वीच्या कुठच्या नेत्यांवर टीका केली, जे सकाळी त्यांच्यावर टीका केली त्यांचं नाव घेऊन काही गाडीमध्ये बोलले, असं कधीही झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं मनाचं मोठेपणा किती आहे बघा. ते कधीही अशी चर्चा पण करत नाहीत आणि म्हणून ते चर्चा करत नाहीत, ते किंमत देत नाहीत, म्हणून काही लोकांना राग येतो.